नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी एक मोठी अपडेट आलेली आहे आणि भरपूर लाडक्या बहिणी या ठिकाणी कमेंट करत आहेत की सर आमची ई-के-वाय-सी झालेली आहे आणि आम्ही सर्व ह्या योजनेमध्ये जे निकष आहेत त्या निकषासाठी आम्ही पात्र आहोत. कारण की आता ह्या निकषामध्ये काय आहे की तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसायला पाहिजे. तर बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणतात की आमच्याकडे 4 चाकी वाहन नाहीये आणि दुसरं आहे ते उत्पन्नच आहे. ते उत्पन्न किती वार्षिक उत्पन्न जे आहे ते एका कुटुंबासाठी 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त नसायला पाहिजे वार्षिक उत्पन्न. तर त्यामध्ये पण बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणतात आम्ही पात्र आहेत. 2.5 लाख तुमचं आमचं उत्पन्न नाही त्यापेक्षा कमीच आहे. आणि दुसरं आणखीन पहा या ठिकाणी तुमचं वय जे आहे ते 21 वर्षे पूर्ण असायला पाहिजे आणि वर्ष 65 वर्षापेक्षा कमी असायला पाहिजे. तर या ठिकाणी 65 पेक्षा जास्त नसायला पाहिजे आणि 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजेत. अशा अटी आहेत. आणखीन अटी काय आहे तुम्हाला या ठिकाणी पहा आपल्या स्क्रीनवरती दाखवतो. ह्या जे काही अटी आहेत ह्या अटीमध्ये तुम्ही जे आहे ते पात्र असायला पाहिजेत. ह्या निकषामध्ये तुम्ही बसायला पाहिजेत. तरच तुम्हाला जे आहे ते लाडकी बहिणीचा लाभ भेटणार आहे. आता जर तुमच्या खरोखर ह्या सर्व अटीमध्ये तुम्ही जर पात्र असाल आणि ह्या तुम्ही सर्व अटीमध्ये जर बसत असाल आणि तरीसुद्धा तुमचा हप्ता जर बंद केला असेल तर तुम्हाला एक पर्याय आहे. तुमचा हप्ता बंद झाला असेल आणि तुम्हाला पुन्हा सुरू करण्यासाठी एक पर्याय आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींचे पात्र असून हप्ते बंद झाले होते त्यांचे पुन्हा सुरू झालेले आहेत. परंतु कोणत्या प्रकारे सुरू झालेले आहेत हे पाहण्यासाठी किंवा हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमचा हप्ता कोणत्या महिन्यापासून बंद झालेला आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि तुम्हाला इथून मागं म्हणजे किती हप्ते लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून किती हप्ते भेटलेले आहेत हे पण कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुमचा हप्ता कधीपासून बंद झाला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि परंतु आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूया. आता या ठिकाणी पहा लाडक्या बहिणींनो आता मी जे आहे ते ऑफिशियल वेबसाईटवर ladkibahin.maharashtra.gov.in ह्या वेबसाईटवर आलेलो आहे. तुम्ही या ठिकाणी पहा. आता ही वेबसाईट तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा. वेबसाईट म्हणून तुम्हाला ही वेबसाईट ओरिजिनल वेबसाईट भेटून जाईल. कुठल्याही डुप्लिकेट वेबसाईटवर फेक वेबसाईटवर जायचे नाही आहे. कारण की बऱ्याच साऱ्या डुप्लिकेट फेक वेबसाईटवर गेले तर तुम्हाला जे आहे ते आर्थिक नुकसान किंवा या ठिकाणी जे काही म्हणजे फसवेगिरी असते ते प्रकारे होऊ शकते. त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला ladkibahin.maharashtra.gov.in ह्या ऑफिशियल वेबसाईटवरच यायचं आहे. आता ही वेबसाईट पाहिजे असेल तर मला कमेंट करा. त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पहा पहिला एक या ठिकाणी हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक दिसतो. तुम्हाला फोन लावून तुम्हाला तक्रार द्यायची असेल तर या ठिकाणी 181 टोल फ्री क्रमांक आहे. यासाठी कुठलंही तुमच्या मोबाईलमध्ये बॅलेन्स किंवा कुठलेही रिचार्ज करायची गरज नाही आहे. रिचार्ज संपलेला असला तुझा तरी पण 181 टोल फ्री क्रमांक तुमचा फोन लागू शकतो. आता महत्त्वाचा पर्याय म्हणजे तुमचा हप्ता तुम्ही पात्र असून सुद्धा कसा सुरू करायचा हे सांगायचं आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं की तुमचं जे स्टेटस आहे ते स्टेटस चेक करायचं आहे. तुमचं स्टेटस जर ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला तुमचा हप्ता पुन्हा सुरू करता येणार आहे आणि जर तुमचा स्टेटस ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला हप्ता तुमचा सुरू करता येणार नाही आणि भरपूर जे आहे ती अडचणीला तुम्हाला सामना करावा लागेल. आता स्टेटस कसं बघायचे ते आपण बघूयात अगोदर. आणि तुमचं जर स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला तुमचा बंद झालेला हप्ता पुन्हा सुरू करता येणार आहे. तर पहिल्यांदा आपण स्टेटस बघूया. स्टेटस पाहण्यासाठी आपल्याला अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. आता अर्जदार लॉग इन यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जे लॉग इन आहे ते आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपला जो लाडकी बहिणीचा फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिला तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणी या ठिकाणी मला कमेंट करून विचारते सर आम्हाला पासवर्ड लक्षात नाही आहे किंवा आम्हाला माहिती नाही आहे. असं बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणीचे प्रश्न आहेत. तर तुम्हाला पासवर्ड माहीत नाही आहे पण तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर माहीत असेल तर ठीक आहे. मोबाईल नंबर माहीत आहे तर पासवर्ड माहीत नाही. तुम्हाला काय करायचं आहे फक्त खाली यायचं आहे आणि क्रिएट पासवर्ड किंवा फॉरगेट पासवर्ड यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी पाहू शकता फॉरगेट पासवर्ड क्लिक हिअर यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि इथं वरच्या साईडला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा कॅप्चा दिसत या ठिकाणी कॅप्चा भरायचा आहे आणि सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. आता ह्या सेंड OTPवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती OTP येईल. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे आणि क्रिएट पासवर्डवरती क्लिक करून तुमचा पासवर्ड नवीन तयार करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला जे आहे तुमचा नवीन पासवर्ड तयार करता येणार आहे. तुम्हाला लाईव्ह प्रूफ करून दाखवतो पासवर्ड तुम्हाला कशा प्रकारे तयार करायचा. तर या ठिकाणी पहा आता बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिलं असेल की तुम्हाला कोणीही पासवर्ड तयार कसा करायचा हे सांगितले नसेल परंतु मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो. या ठिकाणी पहा आता मी मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकला आहे. आता सेंड OTP यावरती क्लिक करतो. तर या ठिकाणी पहा सेंड OTP यावरती क्लिक करतो. पासवर्ड तुम्हाला लक्षात नसेल तर कशा प्रकारे पासवर्ड तयार करायचा आहे. तर या ठिकाणी पहा आपण जे आहे ते
आता सेंड OTP यावरती क्लिक करत आहोत. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे आहे ते तुम्हाला रिसेट म्हणजे तुमचा पासवर्ड नवीन तयार करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड रिसेट करायचा आहे. तर अशा प्रकारे तुमच्यासमोर पेज येईल. तुम्हाला इथं तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि नंतर पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. म्हणजे 2 वेळेस एकच पासवर्ड सेम टाकायचा आहे, तुमच्यात लक्षात राहण्यासारखा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो OTP आलेला आहे तो OTP यामध्ये टाकायचा आहे आणि जर OTP आला नाही तर तुम्हाला रिसेट OTPवरती क्लिक करून रिसेट OTP येऊन आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी मला जे आहे ते पासवर्ड रिसेट करायचा नाही, फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी अशा प्रकारे हे सांगितले तुम्ही कशाप्रकारे तुमचा पासवर्ड रिसेट करू शकतात आणि तुम्हाला नवीन पासवर्ड कशाप्रकारे तुम्ही तयार करू शकतात हेच सांगितलेलं आहे. तर आपल्याला पुन्हा एकदा होम पेजवर जायचं आहे. आता होम पेजवर आलेलो आहोत. तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे आपल्यासमोर हे पेज आलेलं आहे. आता काय लाडक्या बहिणी म्हणतात की सर आमच्यासमोर आम्हाला मोबाईल बी माहीत नाही आणि पासवर्ड बी माहीत नाही. तर अशा वेळेस काय करायचं आहे, तुम्हाला क्रिएट पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकतात तुम्हाला अशा वेळेस काय करायचं आहे की क्रिएट अकाउंट म्हणजे तुम्ही नवीन अकाउंट बनवू शकतात. आता नवीन अकाउंट बनवताना कोणकोणत्या काळजी घ्यायची त्या ठिकाणी पहा. नवीन अकाउंट बनवताना तुम्हाला तुमच्या आधार कार्डावर जे नाव आहे इंग्लिशमध्ये ते सेम टू सेम या ठिकाणी टाकायचं आहे इंग्लिशमध्ये. आता या ठिकाणी पहा आधार कार्डावरलं नाव टाकलं. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, चालू मोबाईल नंबर, नंतर पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड. 2 वेळेस एकसारखाच पासवर्ड टाकायचा आहे सेम. त्यानंतर तुमचा जोही जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे. जिल्हा तुमचा जो असेल तो निवडा. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे, त्यानंतर गाव निवडायचं आहे आणि सिलेक्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर तुम्हाला साईडला दिसतो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला साइन अप या ठिकाणी या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ए टू झेड तुम्हाला माहिती सांगितल्या प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे. तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं अकाउंट पण तयार होईल. अकाउंट तयार झाल्यानंतर तर या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी खाली ऑलरेडी हॅव अकाउंट लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर जो टाकला तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि 2 वेळेस जो पासवर्ड टाकला त्यापैकी 1 वेळेसच या ठिकाणी पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे. तर या ठिकाणी पहा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकलेला आहे. आता कॅप्चा पण टाकला आहे. लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुम्हाला इथं सक्सेसफुल लॉग इन हिरव्या कलरमध्ये ऑप्शन दिसतंय. लॉग इन सक्सेसफुल अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस येईल. तर अशा प्रकारेच यायला पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी लॉग इन झालात म्हणून समजायचं आहे. तर या ठिकाणी आपण हे कट करूयात. आता ते गेलेलं आहे हिरव्या कलरमध्ये. आता आपल्याला मेन जे आहे ते आपल्याला आपलं जे स्टेटस आहे ते चेक करायचं आहे. आता स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं ते या ठिकाणी पहा. ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशनवरती क्लिक केलं तर या ठिकाणी पाहू शकतात ॲप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी पहा. ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ड असंच असायला पाहिजे. डिसअप्रूव्ड किंवा रिजेक्टेड असं नसायला पाहिजे. हिरव्या कलरमध्ये असं असायला पाहिजे. जर अशा कलरमध्ये असेल लाल कलरमध्ये या ठिकाणी रिजेक्टेड डिसअप्रूव्ड असं जर असेल तुम्हाला हप्ता तुमचा सुरू करता येणार नाही आहे. तर या ठिकाणी पहा तुमचं जर असं अप्रूव्ड असेल तर तुमचा 100% हप्ता सुरू होऊ शकतो. आणि 2 नंबरचं ऑप्शन जे आहे ते संजय गांधी ते जे ऑप्शन आहे नो असायला पाहिजे. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला हे तुमचं अप्रूव्ड जे ॲप्लिकेशन आहे ते पाहता येणार आहे. आता ते पाहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा किती हप्ते पडले आहेत, किती भेटले, तुमचा कोणता अकाउंट नंबर दिला आहे, कोणत्या तारखेला पैसे पडलेत हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. तर हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी पहा. तुमचा एखादा हप्ता जर पडला नसेल तर कॅन्सल कशामुळे झालेला आहे त्याचं रिझन पण या ठिकाणी साईडला दिलेलं असते. तर संपूर्ण गोष्टी ज्या आहेत तुम्हाला या ठिकाणी पाहता येतात. जे आपलं मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून बेसिक माहिती तुम्हाला या ठिकाणी तुमची पाहता येते. आता सर्वात मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला तुमचा बंद झालेला हप्ता कसा सुरू करायचा आहे. तर या ठिकाणी पहा हा व्हिडिओ भरपूर मोठा होत आलेला आहे आणि तुमचं अशा प्रकारे जर अप्रूव्ड असेल तुमचं स्टेटस तर तुमचा 100% जे आहे ते हप्ता सुरू होऊ शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला एक कमेंट करायची आहे व्हिडिओ. ते व्हिडिओ मी फुल व्हिडिओ बनवला आहे की तुम्ही ऑनलाईन तक्रार कशी करायची किंवा ऑनलाईन तुम्हाला फॉर्म कसा भरायचा तुमचा तुम्ही पात्र असून सुद्धा तो आपल्या व्हिडिओ चॅनलवरती आहे. तुम्हाला डबल आपल्याला व्हिडिओ बनवून द्यायची गरज नाही आहे. ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी फक्त YM मराठी टाईप करा आणि लाडकी बहीण महाराष्ट्र किंवा लाडकी बहीण YM मराठी आणि लाडकी बहीण फॉर्म असं टाईप केलं तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाणार आहे. तर तसं पण नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा की व्हिडिओची लिंक असं तुम्ही केलं तर मी तुम्हाला तो व्हिडिओ पाठवून देईन. नक्कीच तुम्हाला ही महत्त्वपूर्ण अपडेट कशी वाटली थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच लाडकी बहिणीची महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.